सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी बुधवारी दिनांक 4 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली होती। सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले। यावेळी भाजपाच्या वतीने नगरसेविका रंजिता चाकोते यांनी महापालिका नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या प्रक्रियेसाठी लिपिक कृष्णा जमुल आणि नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले होते। भाजपाच्या नगरसेविका रंजिता चाकोते यांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती। पहिल्या अर्जावर सूचक म्हणून जयकुमार माने तर अनुमोदक म्हणून राजू पाटील यांची नावे होती। दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून अविनाश पाटील आणि अनुमोदक म्हणून बिजू प्रधान यांची नावे होती। सोलापूर महापालिका स्थायी समिती एकूण 16 सदस्य असून त्यामध्ये भाजपचे 14 सदस्य तर MIM आणि शिवसेना यांचा प्रत्येकी 1 सदस्य आहे। विरोधी पक्षाकडे सूचक आणि अनुमोदक अशी आवश्यक संख्या नसल्याने अन्य कोणताही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज राहिल्याने शुक्रवारी झालेल्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली। महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह नगरसेवकांनी सत्कार केला। सभापती पदाची जबाबदारी देऊन पक्षाने दाखवलेला विश्वास विकासकामाद्वारे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना रंजिता चाकोते यांनी व्यक्त केली। स्थायी समितीच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न राहील असंही त्यांनी सांगितले। रामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य आणि जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल या सर्वांच्या अभावी आज मला ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली गेलेली आहे। हा माझ्यासाठी सन्मान नसून सोलापूरसाठी मी प्रामाणिकपणे प्रगतीसाठी वाटचाल करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे। ती पूर्णतः एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे नक्की पार पाडेल। नक्कीच विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मूलभूत गरजा तर पहिल्या प्राधान्याच्या आहेत। पाणी पुरवठा आहे, रस्ता आहे, आपल्या सगळ्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, प्रामुख्याने महिलांचा विषय आहे, वेब टॉयलेट्स आहेत, आता जी काही बसेस येणार आहेत त्यात महिलांसाठी काही रिझर्व करायचे आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरणसुद्धा आहे। असे असंख्य विषय आहेत। पण हे सगळं करत असताना जे काही आत्ता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे त्याच्या सहाय्याने आपण नक्कीच ह्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मग धूळमुक्त सोलापूर असेल, स्वच्छ हरित सोलापूर असेल, पर्यावरणयुक्त या सगळ्या विषयांना भर दिला जाईल। प्रथम मला असं सांगायचं आहे की ज्येष्ठ कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात। या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने, सर्वांच्या सहकार्यानेच मी पुढील कामकाज करेन। याचं श्रेय माझ्या पक्षश्रेष्ठींना, आदरणीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमचे पालकमंत्री साहेब जयकुमार भाऊ गोरे साहेब आहेत, आमदार विजयकुमार देशमुख अण्णा आहेत, आमदार सुभाष बापू देशमुख आहेत, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आमचे महापौर साहेब आहेत विनायकदादा कोंड्याल, काल परवा आल्यापासून मला ते अगदी व्यवस्थित सगळ्या कामकाजाची माहिती देत आहेत, आमच्या देवकरताई आहेत, नरेंद्रदादा आहेत, तेही मला वेळोवेळी सगळ्या सूचना सांगत आहेत आणि माझे आधारस्तंभ रोहिणीताई तडवळकर या सर्वांचंच मी श्रेय देते सगळ्यांना। व सर्वात महत्त्वाचे माझ्या सोलापूरची जनता ज्यांनीही माझ्यावरती विश्वास ठेवला, या सगळ्यांच्या सहाय्याने मी पुढील कामकाज नक्की विश्वासाने आणि ठामपणे करेन 100% सगळ्यांना। कारण मी परवा दिवशीही सांगितलं की हे सगळे नगरसेवक त्यांच्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्यावर जबाबदारी त्या प्रभागाची आहे। प्रत्येक प्रभागाचा विकास झाला पाहिजे, तो विकास होण्यासाठी सर्वांना समान निधी नक्कीच दिला जाईल। तुमच्या माझ्या दृष्टीने मला टोटल इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण क्षेत्रातले जे काही कॉलेजेस परवा दिवशी आपल्या फडणवीस साहेबांकडून अभियांत्रिकी कॉलेजची ही जाहीर झालेली आहेत। आपल्या युवा रोजगार हे असंख्य विषयांना भर दिला जाईल। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फ्लायओव्हर्स आहेत, सोलापूरचा नकाशा जेवढा होईल तेवढा बनवण्याचा
आता पहिल्यांदा प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली वेळ असते. कुठलंही पद आलं तर ते पहिलंच असतं. मला वाटतं मी उशीर केला आहे, कारण माझ्या टीममध्ये 25 आणि 21 वर्षाचे नगरसेवक आहेत. त्यामुळं सगळ्यांना मी म्हटल्यासारखं ज्येष्ठांना मी सोबत घेऊनच काम करणार आहे. त्यांच्या सूचना, त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं आहे. पण ही सगळी पक्षाचा निर्णय आहे, जो मी माझ्या जबाबदारी समजून मी कामकाजात लक्ष देते.